नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पहा आजच्या सेशनमध्ये आपण 8th स्टँडर्डचा जो फर्स्ट टॉपिक आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर या टॉपिकचा आपण सेकंड एक्सरसाइज पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. ओके. आता तो जो प्रॅक्टिस सेट आहे हा कंपॅरिझनवर डिपेंड आहे. दोन संख्यांमध्ये आपल्याला तुलना करायची म्हणजे कोणता नंबर मोठा आणि कोणता नंबर छोटा हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याची थोडक्यात एक आपण कन्सेप्च्युअल पार्ट पाहणार आहे आणि नंतर मग मात्र आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला काय करणार आहे सुरुवात करणार आहे. ओके. तर सुरुवात थोडक्यात कन्सेप्ट काय ही नीट समजून घ्या. आता जेव्हा पॉझिटिव्ह नंबर असतात तेव्हा म्हणजे पॉझिटिव्ह नंबर म्हणजे कोणते नंबर आता नंबर लाईनवर जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला दोन नंबर दिसतात कोणते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. मग त्यामध्ये कोणता नंबर मोठा आणि कोणता नंबर छोटा हे कसं ठरवायचं तर समजा मी तुम्हाला या ठिकाणी दिला 2 आणि या ठिकाणी काढला 5. ओके. आता जर तुम्हाला सांगितलं का ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करा कोणता नंबर मोठा हे ठरवा तर तुम्ही सरळ सांगू शकता सर 5 नंबर हा मोठा आहे. मग हा सिम्बॉल तुम्हाला जी संख्या मोठी त्याच्याकडे दाखवायचा आहे. ओके. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन संख्येमध्ये 5 मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी कळलं. पण समजा जर मी असं केलं असतं काय 2 आणि 5 या संख्येंना दोघांनाही वजा चिन्ह दिलं असतं. आता या ठिकाणी मी दोघांना काय दिलंय वजा चिन्ह दिलेलं आहे. जर दोघांना मी निगेटिव्हचा सिम्बॉल दिलेला आहे आणि आता मला कंपेअर करायचंय का कोणता नंबर छोटा आणि कोणता मोठा आहे तर निगेटिव्ह मध्ये जो नंबर छोटा असतो ना तो काय असतो मोठा असतो हे लक्षात ठेवा. जो नंबर काय असतो छोटा असतो तो मोठा असतो. म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये जो मोठा आहे तो मोठाच आहे. पण जर निगेटिव्ह असेल म्हणजे दोघांनाही काय वजा वजा चिन्ह असेल तर लक्षात ठेवायचंय जो नंबर निगेटिव्ह मध्ये छोटा. आता तुम्ही जर नंबर लाईन पाहिली ही आहे तुमची नंबर लाईन इथं 0 असतो. इकडं काय -1 -2 इकडे 1 इकडे 2 3 एक्सेट्रा. म्हणजे ही काय वरती जाणार लाईन आहे आणि ही खाली येणार लाईन. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर टेम्परेचर खाली खाली इथं पहा ए म्हणजे इथं जर 10 डिग्री सेल्सिअस असेल नंतर 9 नंतर 8 असं खाली 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 इथं 0 येतं नंतर परत -1 -2 -3 याचा अर्थ खाली खाली जाणं म्हणजे निगेटिव्ह मध्ये जर तुम्ही निगेटिव्ह 10 आणि निगेटिव्ह 8 जर असं म्हणत -8 आणि -10 तर -8 मोठा आहे कारण तो त्याच्या काय असतो वरती असतो. ओके. फक्त या ठिकाणी मी तुमचं थोडक्यात कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर करतोय आणि नंतर आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. ओके. ठीक आहे. मग आलो आपण इथं. आता समजा तिसऱ्या प्रश्नामध्ये मी थोडंसं बदललं. काय बदललं या ठिकाणी ठीक आहे. तर तिसऱ्या नंबरमध्ये तिसऱ्या क्वेश्चनमध्ये मी इथं -2 लिहिला पण इथे लिहिताना 5 लिहिला. तर आता इथे सिंपल आहे. पॉझिटिव्ह हा काय असणार आहे मोठा असणार आहे. चौथ्या प्रश्नामध्ये मी थोडंसं बदललं. या ठिकाणी 2 लिहिला आणि या ठिकाणी -5 लिहिला. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कोणता असणार आहे मोठा 2 हा काय असणार आहे मोठा असणार आहे. आता हे झालं फक्त नंबर होते. आता जर तुम्हाला बेस म्हणजे फ्रॅक्शन मध्ये रॅशनल नंबर जर आले म्हणजे फॉर एक्झाम्पल काय 4/11 आणि 7/11. आता ह्या दोन नंबर मध्ये कोण नंबर मोठा आहे असं आपल्याला जर विचारलं क्वेश्चन नंबर 5 आहे पहा तर सिंपल आहे. जर बेस सेम असेल जर दोघांचा पाया जर सेम असेल तर जो नंबर मोठा असतो तो नंबर मोठा असतो म्हणजे 7 मोठा आहे झालं उत्तर. आले लक्षात. पण जर तुम्ही मला विचारलं का सर आता निगेटिव्ह मध्ये हे जर -11 अपॉन 4/11 आणि 7/11 ह्या दोघांनाही मायनस असेल तर ऑब्व्हियसली हा नंबर काय असणार आहे मोठा असणार आहे. त्यानंतर 7व्या प्रश्नामध्ये समजा आपण -4/11 इथे लिहिलं आणि 7/11 इथे लिहिलं तर पॉझिटिव्ह नंबर हा काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. पण जर पाया समान नसेल 8वा प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय आणि 8व्या प्रश्नामध्ये हा शेवटचा प्रश्न पाहून आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करणार आहे. 8व्या प्रश्नामध्ये जर इथं पाहिलं तर 1/2 आहे आणि इथं 3/4 आहे आणि तुम्हाला सांगितलं कोणता नंबर मोठा आहे. आता जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी बेस दोघांचा सेम नाहीये आणि जर बेस सेम नसेल तर बेस सेम नंतर संख्या कशी आणि कोणती मोठी हे ठरवायचं असेल तर बेस काय करावा लागतो आपल्याला सेम करावा लागतो आणि म्हणून मग आपण या ठिकाणी काय करणार आहे 1/2 हा जो नंबर आहे याचा बेस 4 करायचा प्रयत्न करणार आहे. पहा 4चा बेस 2 करण्यापेक्षा 2चा बेस 4 करणं आपल्याला काय जाणार आहे सोपं जाणार आहे आणि याचा बेस 4 करण्यासाठी मी या ठिकाणी काय केलं 1/2 ला इथं 2 नी काय केलं वर आणि 2 नी खाली मल्टिप्लाय केलं. आता 2चा मला 4 करायचा होता म्हणून मी 2 नी वर खाली मल्टिप्लाय केलं. आता पहिली गोष्ट पहा खाली जर ज्या संख्येने तुम्ही गुणणार किंवा भागणार आहे त्याच संख्येने वरती गुणायचं किंवा भागायचं. ओके. या ठिकाणी आपण गुणाकार पाहणार आहे आणि म्हणून इथं 2 आणि खाली किती आले 4. आता ह्या दोनही संख्या काय झाल्या इक्वल झाल्यात समान पायाच्या झाल्यात. म्हणजे आता इथं 1/2च्या जागी मी काय लिहिणार आहे 2/4 आणि तिकडे जर पाहिलं तर काय 3/4. आता मला कोणती संख्या मोठी दिसते 3/4 कारण पाया समान असताना वरच्या संख्येमध्ये कंपॅरिझन करायचंय कोणता नंबर मोठा आणि कोणता नंबर छोटा. तर या पद्धतीने या एक्सरसाइजचं काय होतं हे बेसिक होतं आणि आता आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करतोय. जर हे बेसिक तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल तर मला वाटतं उत्तराला
तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. -7 आणि -2 तुम्हाला सांगितले दोघांनाही निगेटिव्ह असेल तर छोटा नंबर काय असतो, नेहमी मोठा असतो. हे झालं तुमचं उत्तर. याच्या खाली असं बरोबरचे चिन्ह लिहायचं नाहीये. ओके, ठीक आहे. त्यानंतर आलो आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. काय सांगतो दुसरा प्रश्न? शून्य. आता 0 आणि -9/5 तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आहे म्हणजे हा शून्याच्याही खाली गेलेला आहे, म्हणून हा काय आला, शून्य मोठा आला. आता इथे कंपॅरिझन करताना नंबर लाईन जी आहे ती या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही. इथे 0 आहे. ओके, इकडे सगळे कोणते नंबर आहेत पॉझिटिव्ह आणि इकडे कोणते निगेटिव्ह. वरती जात असताना आणि खाली येत असताना म्हणजे तुमच्या लक्षात येईल का शून्य इथे निगेटिव्ह खाली म्हणजे शून्य हा निगेटिव्ह पेक्षाही काय असतो, मोठा असतो, हे लक्षात ठेवा. इथे जर पाहिलं तर 8/7. आता तुम्ही म्हणाल मग सर शून्य मोठा आहे का? नाही, 8/7 हा पॉझिटिव्ह आहे आणि शून्य पॉझिटिव्ह नंबर शून्याच्या वरती आहेत हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे ऑब्विसली इथं काय असणार आहे या तिसऱ्या प्रश्नामध्ये 8/7 हा मोठा असणार आहे कोणापेक्षा? 0 पेक्षा. आले लक्षात? या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, कंपॅरिझन करायचंय. आलो आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाला. इथं जर पाहिलं तर पाया समान आहे, इथं पाया समान आहे आणि इथं पण पाया समान आहे. तिन्ही प्रश्नामध्ये बेस इक्वल आहे आणि जर बेस इक्वल असेल तर मी तुम्हाला सांगितलंय कंपॅरिझन फक्त कोणात करायचंय, मोठ्या नंबरमध्ये. बेस 4 -5 आणि 1 निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे जो पॉझिटिव्ह तो मोठाच असणार आहे. ओके, इथं जर पाहिलं तर 40 आणि 29. ओके, 1 4 इथे किती आहे 29. आता याच्यामध्ये मोठा जर कोण आहे असं जर तुम्हाला विचारलं तर पाया समान असताना जो मोठा आहे तो मोठा आहे. आणि इथं जर पाहिलं तर आता इथे हा तुमचा होमवर्क असेल. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचे दोघांनाही निगेटिव्ह आहे, पाया समान असेल तर फक्त कंपॅरिझन वरच्या नंबरमध्ये होतं म्हणजे न्यूमॅरेटर मध्ये होतं, डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर. ओके, मग यामध्ये ह्या नंबर लाईनला तुम्ही कसं कन्सिडर करणार आहे, या टाईपनी नंबर लाईन आहे, इथं 0 आहे, इकडे पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. तुम्ही खाली खाली चाललाय, जो वरती नंबर असणार आहे आता पहिला 13/20 येणार आहे का 17/20 येणार आहे हे तुम्ही ठरवा आणि या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे. ओके, त्यानंतर आलो आपण इथं. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पाया समान नाहीये. आता जर पाया समान नसेल, बेस इक्वल नसेल तर तो आपल्याला करून घ्यावा लागतो आणि म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर चालू करताना पहिल्यांदा काय लिहिणार आहे मी या ठिकाणी 15/12. ओके, आता ह्या 15/12 ला 15/12 कशाने मल्टिप्लाय केल्यावर 16 होईल का? नाही होणार. 16 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 12 होईल का? नाही होणार. मग जर असं होणार नसेल तर मग ह्या दोघांचा एलसीएम काढला जातो. एलसीएम म्हणजे काय? थोडक्यात ह्या दोघांच्याही पाड्यामध्ये येणारी पहिली संख्या. म्हणजे इथं जर तुम्ही 16चा पाडा लिहिला, 16 × 16, 16 × 32, 16 × 48. अरे 48 हा नंबर 12च्या पाड्यात पण आहे. काय 12 × 12, 12 × 24, 12 × 36 आणि 12 × 48. म्हणजे दोघांच्याही पाड्यामध्ये समान येणारी पहिली संख्या कोणती आहे? 48. म्हणजे आता मला दोघांचा बेस काय करायचा? 48 करायचा, 48 करायचा. मग 48 करण्यासाठी 12 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे तुम्हाला? 12 ला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 4 ने मल्टिप्लाय. म्हणजे जर मी खाली 4 ने करत असेल तर वरती पण मला काय करावं लागणार आहे? 4 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे 15 चोक 60 आणि 12 चोक किती होणार आहे इथं 48. त्यानंतर दुसरा नंबर घेतला मी 7/16. या ठिकाणी सुद्धा 7/16 हा जो नंबर आहे या ठिकाणी मला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 16 ला सॉरी या ठिकाणी 4 ने नाही करायचं कारण 16च्या टेबलमध्ये थर्ड नंबरलाच आहे म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं, इथं 3 ने करायचं. म्हणजे इथं किती होणार आहे पहा, खाली किती होणार बेस 48 आणि 7 किती होणार आहे 21. ओके, आता ह्या दोन संख्या काय झालेल्या आहेत समान पायावर आल्यात. 60/48 आणि इथे 21/48. पहिला नंबर काय ग्रेटर आहे. जर हा नंबर ग्रेटर आहे 60 म्हणजे फर्स्ट वाला कोणता 15/12 हा नंबर काय झाला ग्रेटर झाला. देअरफॉर या ठिकाणी तुम्ही होणार आहे 15/12 ग्रेटर दॅन 7/16. या पद्धतीने कोणता नंबर मोठा आहे हे तुम्ही ठरवलेलं आहे. काय करावं लागलं आपल्याला? पाया समान करावं लागला. आता इथं जर पाहिलं तर बेस किती आहे 8 आणि बेस किती आहे 4. आता 8 चा 4 करण्यापेक्षा 4 चा 8 मी करू शकतो कारण 4 ला मला काय 3 ने मल्टिप्लाय करायचं फक्त 2 ने करायचंय. मला पहिल्या नंबर मध्ये काहीही चेंज करायचं नाहीये. म्हणजे मी फक्त सेकंड नंबर उचलून घेतला -9/4. ओके, त्या नंबरला -9/4 ला मी मल्टिप्लाय केलं कशाने 2 ने, वरती पण 2 ने केलं. त्यामुळे इथं किती आले -18 आणि खाली किती आले 4 सॉरी 8. 4 2 8 ना. ओके, मग आता हे दोन नंबर मी समोर लिहून घेईल. कोणते? -25/8 याच्यामध्ये मी कोणताही बदल केला नाही आणि पलीकडे कोणता आहे -18/8. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर निगेटिव्ह पाया बेस सेम झालेला आहे. आता निगेटिव्ह मध्ये काय असतं? छोटा नंबर हा मोठा असतो. निगेटिव्ह मध्ये बेस सेम आहे. आता न्यूमॅरेटर मध्ये कंपॅरिझन होणार आहे म्हणजे छोटा जो नंबर आहे -18/8 हा नंबर काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे. ओके, तर हा जर नंबर ग्रेटर आहे -18 म्हणजे थोडक्यात काय देअरफॉर उत्तर -25/8
हा लहान आहे कोणापेक्षा, -9/4 पेक्षा. आले लक्षात? ठीक आहे, या पद्धतीने हा सिंपल क्वेश्चन होता. आता इथं जर पाहिलं तर मी 15 आहे आणि इथं 5 आहे, म्हणजे ऑब्विसली ह्या 5ला मी जर 3 ने गुणलं तर मला 15 भेटेल. जर मी खाली 3 ने तर वरती पण मला 3 ने गुणावं लागेल. ओके, तर या पद्धतीने हा नंबर होईल. हा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ओके, ठीक आहे. तरी पण उत्तर मी या ठिकाणी सांगितलेलं आहेच. आता 10वा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर इथं 11 आहे आणि इथं 4 आहे. 4ला कशाने मल्टिप्लाय 11ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी 4 येणार नाहीये आणि 4ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी 11 येणार नाही. मग अशा वेळेस मला काय करता येईल किंवा मी काय करेल, तर सिंपल वे आहे माझ्याकडे. काय करेल मी, ह्या 4 ने आणि 4 आणि 11 चा लसा म्हणजे एलसीएम पण येणार नाही लवकर, कारण 22 त्यानंतर 33 आणि डायरेक्ट 44, म्हणजे ऑब्विसली हा पण या नंबरने इकडे पहा. अशा वेळेस काय करायचं, जेव्हा 11ला कशानेही मल्टिप्लाय केलं तरी 4 होत नाही, 4ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी 11 होत नाही. अशा वेळेस काय करायचं, ह्या 4ने वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 11ने इकडे वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं. म्हणजे नक्की काय करायचं पहा, -7/11 या नंबरला काय करायचंय, जर इथं पाहिलं तर -7/11 याला मल्टिप्लाय करायचे कशाने, पलीकडचा जो बेस आहे 4ने. आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर -3/4 हा दुसरा नंबर आहे. -3/4 हा जो नंबर आहे याला मल्टिप्लाय कशाने करायचंय, 11ने. ओके, ह्या बेसने वर खाली इकडे गेलं आणि ह्या बेसने वर खाली इकडे गेलं. ओके, आता जर तुम्ही पाहिलं तर किती झाले, 7×4 = 28, मायनस सिम्बॉल आहे, 11×44 आहे. इथं जर पाहिले तर 11×3 = 33 पण मायनस सिम्बॉल आहे आणि इथं 11×4 = 44. आता हे दोन नंबर मी एका समोर एक लिहून घेईन. ओके, -28/44 आणि तिकडचा नंबर आहे -33/44. आता बेस सेम आहे, दोघांनाही निगेटिव्हचा सिम्बॉल आहे, म्हणजेच निगेटिव्ह मध्ये छोटा नंबर मोठा असतो, म्हणजे हा नंबर काय होणार आहे, मोठा होणार आहे. आणि देअरफोर आता जर तुम्ही पाहिलं तर 28 म्हणजे कोणाला तयार करून झालं, तो -7/11 म्हणजे -7/11 हा मोठा आहे कोणापेक्षा, -3/4 पेक्षा. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला बेस काय करायचा होता, सेम करायचा होता. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा हा सेकंड एक्सरसाइज या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. दोन संख्येमध्ये कंपॅरिझन करताना जर फक्त नंबर दिले असतील तर पॉझिटिव्ह असेल तर मोठा मोठा असतो, निगेटिव्ह दोघांनाही साईन असेल तर छोटा मोठा असतो, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपोजिट साईन असेल, वेगवेगळे साईन असेल तर तिथं डोळे झाकून जो पॉझिटिव्ह आहे त्याला मोठं म्हणत चला. ओके, पाया समान असताना तर कंपॅरिझन वरच्या नंबरमध्ये करायचे, म्हणजे त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो, आणि पाया समान नसेल तर तो करून घ्यावा लागतो आणि मग त्या दोन नंबरमध्ये काय करता येतं, तुम्हाला कंपॅरिझन करता येतं. ओके, ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला एक्सरसाइज समजलेला असेल. जर काही क्वेश्चन नसेल कळला किंवा काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, बाय बाय.